विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड समोर येतेय। बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली। पुण्यामधल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये बीआरएस पदाधिकारी आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली। बीआरएसची प्रदेश शाखा लवकरच शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुनावणी आता 15 ऑक्टोबरला होणार आहे। कोर्टाचं कामकाज संपल्यानं सुनावणी होऊ शकली नाही। या महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल अशा चर्चा सुरू असल्यानं या प्रकरणाची सुनावणी निवडणुका जाहीर झाल्यानंतर होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं मोठं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। निवडणुकीच्या तोंडावर सुळेंनी मुख्यमंत्री पदाबाबत हे मोठं विधान केलंय। संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष झालाय। निवडणूक आयोगानं महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची अधिकृत घोषणा करून चिन्ह जाहीर केलंय। संभाजीराजेंनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली। आता स्वराज्य संघटना आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे। शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतल्या बीकेसीमध्ये होणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला यंदाचा तिसरा दसरा मेळावा आहे। या मेळाव्यासाठी तब्बल 40,000 आसन व्यवस्थेचं नियोजन करण्यात येणार आहे। गुहागर मतदारसंघाची जागा कोणाला सुटणार हे अद्याप जाहीर झालेलं नाहीये। मात्र उदय सामंत यांनी ही जागा शिवसैनिक लढवणार असं जाहीर केलंय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आता बंडखोरीच्या तयारीत असल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत। अहमदनगरच्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या आणि त्याचवेळी भाजपच्या 2 गटांमध्ये गोंधळ झाला। यावेळी कामकाज थांबलं। दरम्यान विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती आहेत असा आरोप भाजपच्या दुसऱ्या गटातल्या पदाधिकाऱ्यांनी केला। चंद्रपूर विधानसभेच्या जागेवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनेही दावा केलाय। त्यामुळे ही जागा दोघांपैकी कोणाकडे जाणार हे ठरत नाही। तोपर्यंत आपण कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे। सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये महाविकास आघाडीचा वज्रमूठ मेळावा पार पडला। मेळाव्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना शरद पवार पक्षामध्ये घेण्यास तीव्र विरोध करण्यात आला। शिंदेंना उमेदवारी दिली तर तुतारी उमेदवार पराभूत होईल असा इशारा देण्यात आला आहे।